संगमनेरात शेतकऱ्यांच्या मोटर चोरी प्रकरणी तिघे जेरबंद। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील गावांमध्ये विविध प्रकारच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते। अलीकडच्या काळात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या उपजीविकेवरच घाला घालत विहिरी, कूपनलिका आणि शेततळ्यांवरील केबल तसेच कृषीपंपांच्या मोटारी चोरी करण्याचे प्रकार वाढले होते। या संदर्भात घारगाव पोलीस ठाणे येथे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या। भोजदरी सारख्या दुर्गम भागातील एकाच गावात शेकडो चोऱ्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। भोजदरीकरांनी चोऱ्यांचा तपास लावून अवैध दारू विक्री बंद करावी या मागणीसाठी आंदोलन करत माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली होती। या सर्व घटनांची घारगाव पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली। किशोर सुरेश काळे, सागर सुरेश काळे आणि अनिल देमाभाऊ काळे सर्व राहणार बाळंदरी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोऱ्यांची कबुली दिली। त्यांना अटक करून मुद्देमाल घारगाव पोलिसांनी जप्त केला आहे। घारगाव हद्दीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतावरील शेततळ्यावरील विद्युत पंप आणि मोटारी तसेच केबल वायर याच्या चोरीचं प्रमाण खूप वाढलेलं होतं। सर्व स्तरामधून तक्रारी येत होत्या आणि पोलीस ठाणे घारगाव येथील आमचा सर्व स्टाफ यांनी खूप प्रयत्नांती एक 3 चोरांची टोळी पकडलेली आहे। त्या टोळीकडून आम्हाला जवळजवळ आमच्या घारगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दाखल असलेले 5 गुन्हे तसेच 8 NC त्या व्यतिरिक्त अकोला हद्दीमधल्या एका गुन्ह्यातला मुद्देमाल असा एकूण जवळजवळ 13-14 गुन्ह्यातला मुद्देमाल आम्हाला रिकवर झालेला आहे। आणि विशेषतः यातील जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या 100% गुन्ह्यातली रिकव्हरी झालेली आहे। यातील सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून की आपण चोरीचा जो मुद्देमाल आहे आरोपी किती जरी सांगत असला की हे माझी वस्तू आहे किंवा माझ्याकडची आहे, जुनी आहे, वापरती आहे आणि तो विकण्याचा प्रयत्न करत असताना कुठल्याही शेतकऱ्याने पूर्ण खात्री करावी आणि मग खरेदी करावी। असा चोरीचा मुद्देमाल जर आपण खरेदी कोणी केला नाही तर ह्या आपल्या शेतकरी शेतबांधवांच्या चोऱ्या यापुढे होणार नाही। तसेच मी जे भंगार विक्रेते आहेत आजूबाजूचे घारगाव पोलीस स्टेशन हद्दीचे आणि आजूबाजूच्या आमच्या बाजूच्या लगतच्या पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण कोणत्याही व्यक्तीकडून केबल जाळलेल्या अवस्थेत किंवा लाईव्ह अवस्थेत कोणत्या प्रकारच्या केबल खरेदी करू नये। अन्यथा यापुढे जर कधी आम्हाला असं काही आढळून आले पुढे तपासामध्ये निष्पन्न झाले तर कोणाची गय केली जाणार नाही। 100% संबंधितांना त्यामध्ये आरोपी केले जाईल। आता आपण जे गुन्ह्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले आहेत या तिन्ही आरोपींचा PCR आम्हाला 3 दिवस 23 तारखेपर्यंत आहे आणि 23 तारखेपर्यंत आम्हाला अजूनही गुन्ह्यामध्ये रिकव्हरी होण्याची शक्यता आहे। अजून काही गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि घारगाव पोलीस ठाण्याची कामगिरी यापुढे अशी दमदार चालू राहील। धन्यवाद। आरोपींवर यामधील जो आरोपी एक आहे किशोर सुरेश काळे याच्यावरती जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये एक मोटार चोरीचा गुन्हा दाखल आहे। इतर आरोपीवरती कोणताही गुन्हा दाखल नाही। यांच्या टीमची मोडस अशी आहे की हे दिवसा पाहणी करतात आणि दिवसा पाहणी केल्यानंतर शेततळ्यावर वड्याच्या बाजूने ज्या विहिरी आहेत त्या विहिरींना ते रात्रीचं टार्गेट करतात। तरी शेतकऱ्यांना माझं असं आव्हान राहील की आपल्या शेतामध्ये अनोळखी कोणी जर दिसत असेल तर त्याला आपण हटकलं तर तो डेअरिंग अशा प्रकारची करणार नाही किंवा अशा प्रकारची कोणी फिरताना आपल्याला दिसून आले अनोळखी लोक तर ते संबंधित पोलीस स्टेशन इथे त्यांनी कॉन्टॅक्ट केला पाहिजे आणि आज संबंधितांची माहिती दिली पाहिजे। हे 3 आरोपी आहेत का? अजून यांच्यामध्ये काही आरोपी? यामध्ये सध्या तरी आम्हाला 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। तपासामध्ये पुढे अजून आरोपी निष्पन्न झाले तर त्यांना 100% आरोपी केले जाईल। कोणाची यामध्ये गय केली जाणार नाही। याचं जर पुढं आम्हाला सध्या अजूनपर्यंत तरी आम्हाला तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं नाही, पण यापुढे जर तपासामध्ये आम्हाला अशा प्रकार निष्पन्न दिसून आला किंवा आढळून आला तर आम्ही संबंधित जे गावामध्ये दारू विक्रेते असतील, अवैध दारू विक्रेते असतील त्यावर यापूर्वी वारंवार कारवाई करत आहोत। आताही आम्ही याच्यापुढे जास्त प्रमाणात कारवाई करू आणि दारू उत्पादन शुल्क विभागाला सुद्धा या संबंधाने आम्ही कळू की अशा प्रकारच्या काही घटना घडत आहेत।